नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आम्ही सदैव सूडके जवळी येता चोर धाके। जाऊ पुढती बिके कुत्री घर राखीती। नांदणूक ऐसे सांगा नाही तरी वाया भागा। थोरपण अंगा तरी ऐसे आणावे। अक्षयी साचार केले सायासानी घर। एरंडासी हार दुजा भार न साहती। धन कन घरोघरी पोट भरे भिकेवरी। जतन ती करी कोण गुरे वासरे। झाली सकळ निश्चिंती भांडवल शेन माती। झळझळीत भिंती वृंदावने तुळशीची। तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा। कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून आपली परिस्थितीचं वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आहे। तुकोबारायांची जी परिस्थिती आहे तर जोपर्यंत तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थाला स्वीकारलेलं नव्हतं तोपर्यंतची जर परिस्थिती तुकाराम महाराजांची आपण पाहिली तर महाराजांच्या घरी अतिशय श्रीमंती होती। आणि ज्यावेळेस मात्र तुकोबारायांनी परमार्थ करायला सुरुवात केली, नामस्मरण करायला सुरुवात केली, तर त्यानंतरची जी परिस्थिती तुकोबारायांची झाली तर त्या परिस्थितीमध्ये तुकोबारायांना त्याचं काही सुखही नाही आणि दुःखही नाही। काय अहो तुमचं आमचं जीवन कसं असतं की थोडी परिस्थिती हालाकीची झाली, नाजूक झाली की लगेच आपल्याला टेन्शन येतं। काय की उद्या काय खायचं, उद्या कसं राहायचं, नेमकं जीवन कसं जगावं याची आपल्या प्रत्येकाला चिंता लागलेली असते। पण तुकोबाराय आपलं जीवनाचं वर्णन करत असताना कुणीतरी तुकोबारायांकडे पाहिलं, म्हटले महाराज अहो एवढी खराब परिस्थिती आपली कशी झालेली आहे आणि एवढ्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला भाग्यवान समजता। तुमच्या चेहऱ्यावरती थोडं सुद्धा दुःख आम्हाला पाहायला भेटत नाही। मग म्हटले तुकोबारायांची कशी परिस्थिती आहे तर पहा आजचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये महाराज वर्णन करतात की आम्ही सदैव सूडके जवळी येता चोर धाके।
जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. पहा, या पहिल्या चरणामध्येच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या असतील. महाराज म्हणतात की आम्ही सदैव सुडके, की आम्ही सदैव सुडके आहोत. सुडके शब्दाचा अर्थ होतो की ज्याला कोणीच नाही किंवा ज्याच्याकडे काहीच नाही, तर त्याला काय म्हटलं जातं? सुडके. मग म्हटले तुकोबाराय यांचं जीवन आपण पाहिलं तर तुकोबाराय नेमके कोणत्या दृष्टीने तुम्हाला ते सुडके वाटले आहे की नाही? कोणत्या दृष्टीने तुकोबाराय स्वतःला सुडके म्हणून घेतात? काय कारण जगामध्ये जर आपण पाहिलं तर ज्याला कोणी नाही किंवा ज्याच्याकडे काही नाही, तर अशा व्यक्तीला कोणीही प्राधान्य देताना आपल्याला व्यवहारामध्ये दिसतं का? अहो, तुमच्याकडे काहीच नसेल तर लोक तुम्हाला जवळ सुद्धा येऊ देत नाहीत. काय तुमच्या सोबत मैत्री सुद्धा करत नाहीत. काय कारण त्यांना माहित असतं की याच्या सोबत राहिल्याने आपल्याला काही भेटणार नाही. कोणाला त्या ठिकाणी दरिद्र म्हणून घ्यावं वाटतं का? अहो, ज्याच्याकडे काहीच नाही त्याचा अर्थ तो कोण झाला? एका दृष्टीने कोण झाला? दरिद्रच झाला आहे की नाही? की ज्याच्याकडे काहीच नाही. मग स्वतःला कोणाला दरिद्र म्हणून घ्यावं वाटतं का? नाही. अहो, एखादा भिकारी असेल आणि त्याला जर तुम्ही भिकारी म्हणून हाक मारली तरी सुद्धा त्याला राग येतो. काय त्याला असं वाटतं की मला याने चार चौघामध्ये भिकारी का म्हटलं, असंही त्याला वाटतं, हे का नाही? पण जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की आम्ही सदैव सुडके. हा सदैव शब्द जो आहे, अहो कधी कधी माणसाची परिस्थिती सुरुवातीच्या काळामध्ये गरिबीची असते, परंतु थोडे कष्ट केले, प्रयत्न केले, चांगल्या माणसांच्या सानिध्यामध्ये गेले, तर जी गरीब परिस्थिती होती तर ती परिस्थिती हळूहळू सुधारायला लागते आणि त्याच्यातून माणूस गरिबीतून श्रीमंत होतो, है की नाही? पण महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके. सदैव आम्ही कसे आहोत? सुडके आहोत. म्हणजेच काय? तर आम्हाला या जगामध्ये दुसरं कोणी आमचं नाही. मग म्हटले सदैव सुडके स्वतःला म्हणून घेतात. म्हटले डबल दुसरं लक्षण सांगतात की आम्ही कसे आहोत. म्हटले आमच्या जवळी येतात चोर धाके. अहो, आमच्या जवळ जर चोर आले तर चोरही सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला भेऊन जातात. म्हटले का? कारण आमच्या जवळ चोरांना घेण्यासाठी सुद्धा काहीच नाही. अहो, तुमच्याकडे काही असेल तिजोरीमध्ये तर चोर घर फोडतात की नाही, आणि तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्हाला चोर भेटायला येतील का? अहो महाराज, जरा तुमच्याकडे भेटायला यायचं आम्हाला, असं म्हणतील का? नाही. कारण त्यांना माहित आहे की या व्यक्तीकडे आपण किती वेळा गेलो, काही प्रयत्न केले तरी याच्याकडे आपल्याला प्राप्त होण्यासारखं काही
नाही. काय? अहो, मौल्यवान वस्तू ज्या ठिकाणी राहतात तर त्या मौल्यवान वस्तूला किंमत असते, हे का नाही? पण मौल्यवान वस्तूची किंमत आपल्यालाही कळाली पाहिजे की नाही? अहो, एकदा काय झालं, एका व्यक्तीने एका चांगल्या माणसाचा घोडा चोरला. काय चोरला? घोडा चोरला. आता तो जो घोडा चोरला होता तर तो चोरलेला घोडा हा अतिशय दुर्मिळ असा घोडा होता. घोड्यामध्ये सुद्धा पारख असते. काय? घोड्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात का नाही? कारण काही काही घोड्यांची किंमत ही करोडो रुपयामध्ये असते. आता एक 8-15 दिवसापूर्वी आम्ही बातम्या पाहत होतो तर त्या बातम्यामध्ये अशी एक न्यूज आली होती की काळा शुभ्र घोडा होता एक, त्याच्या डोक्यावर एक पांढरा त्या ठिकाणी चट्टा, आणि असा काळा शुभ्र घोडा, त्या घोड्याची किंमत काय असेल माहिती? 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, तर जवळपास 14 ते 15 कोटी रुपये त्या घोड्याची किंमत काढल्या गेली. कशाची? घोड्याची किंमत. आणि मग हे न्यूजवरची गोष्ट सांगितलं, गुजरात मधला तो घोडा होता. तर घोड्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, ठीक आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की महाराणा प्रताप जे होते तर त्यांच्या घोड्याचं नाव काय होतं? चेतक. महाराणा प्रतापांचा चेतक नावाचा घोडा होता. नुसतं त्याला डोळ्याने इशारा जरी केला तरी त्याला समजायचं. काय? असे घोड्यामध्ये प्रकार आहेत. तर त्या व्यक्तीने काय केलं की एका चांगल्या व्यक्तीचा अतिशय सुंदर घोडा चोरला, आणि ज्या ठिकाणी जुन्या काळामध्ये आजही ते आपण पाहतो की बैलांचा बाजार भरतो की नाही, तर गायी असतील, म्हशी असतील, बैल असतील, घोडे असतील वगैरे वगैरे त्या ठिकाणी असा बाजार भरला जायचा. आणि मग त्या बाजारामध्ये हा चोर त्या घोड्याला घेऊन आला. त्याला वाटलं बाजारामध्ये जे भेटेल ते आपल्याला जेवढी किंमत मिळेल तेवढ्या किमतीत आपण काय करू, हा घोडा देऊन टाकू. आणि मग एक अतिशय तज्ञ व्यक्ती त्या बाजारामध्ये आला होता. त्याची नजर त्या घोड्याकडे गेली. त्याने पाहिलं की अरे, अतिशय गुणवान क्वालिटीचा हा घोडा आहे आणि याचे लक्षणही चांगले दिसतात. काही काही घोडे अतिशय खतरनाक असतात. मी 4 पायाच्या घोड्याची गोष्ट करतो बरं का. काय की ते घोडे सहजासहजी कोणाच्या ताब्यामध्ये येत. बाबा एक दृष्टांत देत असतात. बाबा म्हणत, एकदा आम्हाला असाच एक घोडा त्या ठिकाणी भेटला की जो कोणाच्याच काबूमध्येच येत नव्हता. एखादा जर त्याच्या पाठीवर बसायला लागला की तो घोडा त्याला असं मागचे पाय वरती करायचा आणि जो पाठीवर बसायचा प्रयत्न करायचा किंवा बसला की त्याला असा खाली फेकून द्यायचा. आणि मग म्हणत, आम्हाला कळालं की हा घोडा असा आहे. तर मग म्हटले, आम्ही पाहिलं त्या घोड्याची काय खोड आहे काय नाही. आणि बरोबर त्या घोड्याला
आपल्या काबूमध्ये केलं आणि मग परिस्थिती अशी झाली की त्या घोड्याजवळ आम्ही गेलो की घोडा असा घाबरायचा आम्हाला. काय म्हणजे ती एक कला असते की घोड्याला सुद्धा कसं ताब्यामध्ये आणायचं, आहे की नाही. तर त्या व्यक्तीने ज्याने घोडा चोरला होता तर त्याने तो घोडा बाजारामध्ये आणला. आता ज्याला घोड्याची पारख आहे त्या व्यक्तीने त्याला विचारलं, म्हटले का हो भाऊ, हा घोडा केवढ्याला दिला. त्याने सांगितलं, म्हटले हा घोडा 20,000 रुपये याची किंमत आहे. असं म्हटल्यानंतर जो पारखी होता त्या पारखी व्यक्तीने ओळखलं की 20,000 ज्या अर्थी याने किंमत सांगितली त्या अर्थी याला सुद्धा घोड्यामधलं काही गोष्टी कळत नाहीत आणि अतिशय अल्प किंमत याने सांगितलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की हा याचा घोडा नाही, याने कोणाचा तरी चोरून आणलेला आहे. मग तो जो व्यक्ती होता जाणकार तो म्हणाला, बघा मला हा घोडा तुम्ही 20,000 रुपये म्हणता ना, तर मी 10,000 रुपये तुम्हाला शिल्लक द्यायला तयार आहे. किती? कारण घोडा अतिशय चांगला आहे. तुम्ही 20 म्हणले तर मी 30,000 रुपये तुम्हाला देईल, पण अगोदर मला याच्यावरती बसून एक चक्कर राऊंड मारून येऊ द्या. तो म्हणाला, बाबा अरे तू राऊंड मारायच्या नावावर तिकडच गेला आणि तिकडच राहिला तर मग काय, परत नाहीच आला तर मग काय होईल. त्यावेळेस तो म्हणाला, बाबा तुला जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर माझ्या पायातले पादत्राणे, ज्याला आपण काय म्हणतो जुन्या काळामध्ये पायामध्ये असणारे जे काही चप्पल असतील बूट असेल तर याला वाहनं म्हणायचे. काय म्हणायचे? खरं आहे की नाही? जुन्या लोकांना माहित. तर याला वाहनं म्हणायचे. तर ते पादत्राणे तो म्हणाला की बघा तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर माझे पादत्राणे मी इथे तुमच्या जवळ ठेवतो आणि एक चक्कर मारून येतोच म्हटले लगेच. त्याने चप्पल काढली बाजूला आणि लगेच काय झालं, निघाला. अहो जसा गेला तसा अजून परत आला. म्हटले का? कारण त्याने ओळखलं की हा घोडा याने काही विकत आणलेला, चोरूनच आणलेला आहे. आणि मग त्याला एक त्याचा सोबती भेटला हरिओम सारखा. म्हटला का रे भाऊ, तू घोडा घोडा करत होता, घोडा विकला का? हो म्हटले विकला ना. म्हटले केवढ्याला दिला? म्हटले जेवढ्याला आणला होता तेवढ्यालाच दिला. काय? अरे म्हटले जेवढ्याला आणला तेवढ्यालाच दिला तर मग त्याच्यात तुला काही नफा राहिला की नाही? म्हटले राहिला ना. म्हटले कुठे? म्हटले हे बघ म्हणे 2 चपला. काय सांगायचं तात्पर्य हे आहे की महाराज म्हणतात की बाबांनो, की ज्याच्याजवळ काहीतरी आहे तर त्याला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत दोस्ती करण्यासाठी 4 चौघ लोक त्याला भेटतात, बोलतात. परंतु जो दरिद्र आहे, जो भिकारी आहे, तर भिकाऱ्यासोबत कोण मैत्री करणार, आहे की नाही? आणि म्हणून महाराज म्हणतात की आमची परिस्थिती अशी आहे की जवळी येता चोर धाके, की चोर सुद्धा आमच्या जवळ यायला भेटतात, धाकी पडलेले आहेत. की चोरांना असं वाटतं की आपण जर यांच्या जवळ गेलो तर यांनीच आपल्याला काही मागू नये, म्हणून चोरही आमच्या जवळ येत नाही. पुढे म्हणतात महाराज, जाऊ पुढे भिके, कुत्रे घर राखीती. म्हटले कारण पुढे महाराज म्हणतात, जाऊ पुढे भिके, ज्यावेळेस आम्ही भिक्षा मागायला जातो तर
आमचं जे घर आहे, तर भिक्षेला गेल्यावर आमच्या घराचं राखण कोण करतं? तर म्हणतात कुत्री घर राखीती, की आमच्या घराचं रक्षण कोण करते? कुत्रे करतात. कुत्री ती काय पाळलेली कुत्री करतात का? नाही. तर हे मोकाट फिरणारे जे कुत्री आहेत, तर हे आमच्या घराचं रक्षण करतात. रक्षण करतात म्हणजे काय? की घराच्या बाहेर हे निघाले की त्यांच्या घरात कोण जाऊन बसतं? कुत्रे घरात जाऊन बसतात. म्हणजे घराला त्या ठिकाणी झोपटा नाही, काही दरवाजा नाही, काही भिंती नाहीत, असं घर आहे. काय पुढे म्हणतात, नांदणूक ऐसे सांगा, नाही तरी वाया भागा, थोर पण अंगा तरी ऐसे आणावे. महाराज म्हणतात की जगात अशी कोणाची नांदणूक आहे सांगा म्हणतात. पहा, महाराज म्हणतात की या प्रपंचामध्ये जर आपण समाधान मानलं नाही तर विनाकारण त्या ठिकाणी आपल्याला शीनभाग होतो. म्हणजे विनाकारण दुःख आपल्याला भोगावं लागतं. कारण हा जो संसार आहे, तर हा संसार म्हणजे दरिद्री संसार आहे, ज्याला फाटका संसार म्हटलं जातं. काय एखादं वस्त्र त्या ठिकाणी जीर्ण झालं तर ते जीर्ण वस्त्र फाटत असतं. पाहिलं तुम्ही? जास्त झिजलं की मग ते फाटतं. एका कोपऱ्याला फाटलं की आपण पाहतो की आपण त्याला शिवून काढतो. थोडंसं फाटलं की शिवून काढतो. आता एका बाजूला शिवायला गेलं, थोडासा कपडा ताणला की ते दुसऱ्या बाजूला फाटतं. दुसऱ्या बाजूला शिवलं, आता ते पुन्हा कपडा टाईट झाला की ते मधातच फाटून जातं. काय तर याला म्हणतात फाटका संसार, आहे की नाही? तसं महाराज म्हणतात की दरिद्री संसारात समाधान जर नाही मानलं तर व्यर्थ शीनभाग होतो. आणि जर तुम्हाला जर शीनभाग करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण पाहतो व्यवहारामध्ये आपल्याला अंगी मोठेपणा लोकांनी द्यावा किंवा मोठेपणा अंगी आणायचा असेल तर महाराज म्हणतात की तो अशाच प्रकारे आणावा लागतो. म्हणजेच काय की प्रपंचामध्ये माणसाला कधीच समाधान प्राप्त होत नाही. आणि तेच तुकोबारायांना सांगायचंय की बाबांनो, की अक्षयी साचार केले सायासानी घर, एरंडासी हार दुजा भार न साहती. तुकोबाराय म्हणतात आमचं जे घर आहे ना, तर हे आम्ही एवढ्या कष्टाने बनवलेलं आहे, मजबूत केलेलं आहे की ज्या घराला एरंड पाहिला का तुम्ही? एरंडाची झाडं पाहिले? आता एरंडाची काडी कशी असते? पोकळ असते. तर महाराज म्हणतात की आमचं जे घर आहे ना, ते आम्ही मोठ्या कष्टाने तयार केले आहे की ज्या घराला
एरंडाला सुद्धा हार खावी लागते. म्हणजे एरंडाची काडी जर लावली, आता एरंडाची काडी मुळातच काय असते, हलकी असते, पोकळ असते. म्हणजे महाराज म्हणतात एवढे एरंडा सारखे नाजूक लाकडं आमच्या घराला वापरलेले आहेत. आणि जी लाकडं इतर दुसरे जर लाकडं आपण घराला लावले तर त्या लाकडाचा भार सहन करू शकत नाही. जुन्या काळामध्ये, आताच्या काळामध्ये सध्या जास्त लोकांचा भर हा असतो स्लॅबच्या घरासाठी, है की नाही, की पक्के मकान आपले असले पाहिजे, स्लॅबचे घर असले पाहिजे. पण जुन्या काळातले लोक हे निंबाचं लाकूड असेल, बाभळीचं असेल, सागवण असेल, नंतर खैराचं लाकूड लावत होते का ते याला, तर खैर असेल. तर जुन्या काळामध्ये आपण आजही काही ग्रामीण भागामध्ये गेले तर माळवजाचे घरं दिसतात की पूर्ण घराला छतासाठी लाकडं लावलेले असायचे. ते लाकूड हिवाळा असेल तर त्या घरामध्ये गरमी व्हायची, उन्हाळा असेल तर ते घर थंड राहायचे. आणि आज आपण ज्या सिमेंट, कॉन्क्रीट, पक्क्या घरामध्ये राहतो, राहण्यासाठी आपली जी इच्छा असते, तर बघा उन्हाळा असला की ते एवढे तापतात की त्या घरामध्ये बसवल्या सुद्धा जात नाही. आणि थंडी असली की एवढे थंडे पडतात की घरात सुद्धा बसवल्या जात नाही. आता आजचा काळ पहा तुम्ही, आता थंडी अशी आहे की सकाळी 10 वाजतात, परंतु तुम्ही जर घरामध्ये बसले नसते तर तुम्हाला थंडी वाजते, कारण ते घरच थंडे पडतात. पण तुकोबारायांचं जे घर आहे, महाराज म्हणतात की आमच्या घराला पक्के लाकडं चालत नाही. तर आमचं घर कसं आहे, तर महाराज म्हणतात की आमच्या घराला आम्ही मोठ्या कष्टानं तयार केलं आहे. आणि ज्या घराला एरंडालाही जे हार खावी लागेल असे लाकडं आम्ही वापरलेले आहेत. पहा. आणि तुकोबाराय म्हणतात की आमचं जे काही दुजा भार न साहती, की ते लाकडं दुसरं ओझं कशाचंही सहन करू शकत नाहीत. म्हटले मग तुमची खाण्याची सोय कशी आहे. आता घरच असं असेल तर घरामध्ये आता खाण्याची सोय विचारावं लागेल की नाही. तर विचारता महाराज सांगतात की धन कन घरोघरी, पोट भरे भिकेवरी, जतन ती करी कोण गुरे वासरे. महाराज म्हणतात की आमचं जे काही धन धान्य आहे, तर म्हटले कुठे आहे, म्हणतात लोकांच्याच घरात आहे. कारण आमचं जे पोट आहे तर हे पोट भिकेवर चालतं, म्हणजे भिक्षाटनावरती चालतं. अहो जे साधू पुरुष असतात, महात्मे असतात, तर हे आपल्या जीवनामध्ये भिक्षाटन करून आपला उदरनिर्वाह करतात. कारण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ, सर्वात पवित्र असणारं जर अन्न कोणतं असेल तर ते अन्न आहे भिक्षेचं अन्न. काय
भिक्षेच्या अन्ना एवढं पवित्र अन्न दुसरं कोणतंही नाही. कारण भिक्षेच्या अन्नाला दोष लाभत नाही, दोष प्राप्त होत नाही. आपण जे त्या ठिकाणी करतो ते जर भगवंताला जर त्या पदार्थाचा नैवेद्य लागत नसेल तर ते अन्न पवित्र होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट सदैव ध्यानात ठेवली पाहिजे. आपल्या घरच्या रसोईमध्ये, स्वयंपाकघरामध्ये तेच अन्न शिजलं पाहिजे की ज्या अन्नाचा नैवेद्य देवाला लागू शकतो. जर तुमच्या घरामध्ये शुद्ध शाकाहारी अन्ना व्यतिरिक्त मांसाहार शिजत असेल, आणि बघा तुम्ही काही काही घरामधले लोक त्या ठिकाणी मांसाहार करतात, काही बिचारे माळकरी असतात, वैष्णव असतात, पण नाईलाजाने आता घरातलाच माणूस असतो, त्याला करायचं खाऊ घालायचं. आता भांडे त्यांचे का वेगवेगळे असतात का? नाही, या भाजीचं तेच भांड, त्याच्याच हा बी फोडणी देतो काय, मग पावित्र्य राहील का? अहो हॉटेल, कितीही हॉटेलचे बोर्ड तुम्ही पहा, त्या हॉटेलच्या बोर्डावर लिहिलेलं असतं शुद्ध शाकाहारी आणि ऑब्लिक करून लिहिलेलं असतं नॉन व्हेज. काय मग आता मला सांगा, हॉटेल ती आहे, आता हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी नॉन व्हेज असेल तर तिथं ती शाकाहारी राहिली का? नाही. आणि जिथे शाकाहार आहे तिथं मांसाहार होईल का? नाही. कारण दोन्ही गोष्टी एका ठिकाणी राहू शकत नाही. आणि म्हणून आपल्या घरच्या स्वयंपाक घरामध्ये ज्या अन्नाचा शास्त्राने निषेध केलेला आहे तर असं अन्न आपल्या घरामध्ये शिजायला नको. आणि तुकोबाराय म्हणतात की आमचं जे काही रसोई आहे, आम्हाला मिळणार जे काही भोजन आहे तर ते कुठून प्राप्त होतं? तर महाराज म्हणतात आमचं जे धनधान्य आहे हे लोकांच्याच घरी आहे, आणि आमचं जे पोट आहे तर हे भिकेवरती चालत असते. त्यामुळे महाराज म्हणतात की जर आम्हाला सहज रीतीने सर्व प्राप्त होत असेल, भिक्षेने प्राप्त होत असेल, तर मग घरामध्ये अन्न असेल, धान्य असेल, त्या ठिकाणी गुरेवासरे असतील, तर महाराज म्हणतात की यांचं रक्षण करण्याचं कष्ट कोण करील? अहो तुमच्या घरामध्ये धान्य असते, गहू असतात समजा 12 महिने खाण्यासाठी, मग ते गहू जर त्यांना कडक ऊन देऊन नाही ठेवलं तर त्याच्यामध्ये काय होतात? सोंडाचे किडे होतात. आता किडे झाल्यानंतर ते घरामध्ये सुद्धा घुसतात का नाही इकडं तिकडं? तर महाराज म्हणतात की आम्हाला जर भगवंताने आमची सर्व सोय करून ठेवली आहे तर मग आम्ही घरामध्ये साठवून का ठेवायचं? आपला माणसाचा स्वभाव आहे की त्याला जे दिसेल ते तो साठवण्याचा प्रयत्न करतो. फक्त येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, आहे की नाही? किती आलं तरी त्याला समाधान मिळत नाही. आणि तेच महाराज म्हणतात की झाली सकळ निश्चिंती, भांडवल शेन माती, झळझळीत भिंती, वृंदावने तुळशीची. महाराज म्हणतात की झाली सकळ निश्चिंती, की आम्हाला आता सर्व
निश्चिंती प्राप्त झालेली आहे की नाही. म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, की आता आम्हाला निश्चिंतीने विसावा प्राप्त झालेला आहे. अहो निश्चिंती केव्हा होते की ज्यावेळेस अंतःकरणामध्ये कशाची चिंता राहत नाही. अहो जोपर्यंत चिंता आहे की मला हे भेटेल, मला ते भेटेल, माझं लग्न होईल का, मला हांडा भेटेल का. अहो अन्नातला हांडा म्हणलं मी, तुमचा हांडा नाही. काय कोणाच्या डोक्यात कोणता हांडा आहे काय. प्रत्येकाला काय वाटतं की मला हे प्राप्त होईल, मला ते मिळेल, ते मिळेल, ते मिळेल. काय तर जोपर्यंत काहीतरी मिळावं, काहीतरी प्राप्त व्हावं अशी इच्छा राहते तोपर्यंत निश्चिंती होऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी चित्तात आता काहीच प्राप्त व्हावंसं वाटणार नाही, काहीच नको, फक्त एक भगवंतच मिळावा ही इच्छा राहील, तर समजायचं की आता आपण निश्चिंत झालो आहे की नाही. अहो तुमच्या व्यवहारामध्ये तुम्ही बोलत असता की तुम्हाला जर मुलगा असेल, मुलगी असेल वगैरे वगैरे, तर त्यांचे लग्न झाले, त्यांना मुलं झाले, मुलाला पुन्हा मुलं झाले, नातू पंतू म्हणतो आपण. आणि हे सर्व झाल्यानंतर मग महाराज विचारतात का हो आता काय चालू आहे. म्हणजे महाराज आता निश्चिंत काम झालेलं आहे. काय आता कशाचं टेन्शन उरलं, याला म्हणतात निश्चिंती. आणि तेच तुकोबाराय सांगतात की झाली सकळ निश्चिंती, भांडवल शेन माती, झळझळीत भिंती, वृंदावने तुळशीची. की महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे की आता आम्हाला असं भांडवल प्राप्त झालेलं आहे. म्हटले काय भांडवल प्राप्त झालं, तर महाराज म्हणतात की भांडवल शेन माती. आमचं भांडवल काय आहे, शेण आणि माती. म्हटले ते भांडवल कशासाठी उपयोगाला मिळते, तर महाराज म्हणतात झळझळीत भिंती, वृंदावने तुळशीची. अहो आपण जुन्या काळामध्ये पाहिलं की घर हे मातीचे असायचे, तर महिला मंडळींना दररोज घर काय काढलं जायचं, सारून काढावं लागायचं. आणि ज्यावेळेस ते घर सारवायचं असेल तर निव्वळ शेण लावूनही ते जमत नाही, आणि निव्वळ माती लावून जमतं का. मग शेण आणि माती या दोन्हीचं ज्यावेळेस मिश्रण व्हायचं, आणि मिश्रण झाल्यानंतर त्यावेळेस तुमचं घर हे मजबूतही व्हायचं, आणि घराला आकर्षक असं रूप प्राप्त व्हायचं. आणि एवढंच नाही तर महाराज म्हणतात घराच्या भिंतीच नुसत्या त्यानं सारवत नाही, तर अंगणामध्ये असलेली जी काही तुळशीची वृंदावन आहे तर तीही सुद्धा त्याच्यामुळे चकचकीत स्वच्छ त्या ठिकाणी दिसतात. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देवा अवघा निर्विला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. महाराज म्हणतात की देवाने आम्हाला जरी त्या ठिकाणी दरिद्र केला असेल, परंतु देवाचीच आमच्यावरती कृपा आहे की आज त्याच्याच कृपेने आम्ही या स्थितीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. काय कारण भगवंताच्या कृपेमुळेच
आपला उत्कर्ष होत असतो आणि आपल्या कर्मामुळे आपलं अधपतन होत असतं. अहो, चांगले कर्म केले तर आपल्याला लोक चांगलं म्हणतील, तर आपला उत्कर्ष होईल. आणि तेच जर वाईट कर्म आपण करू, चांगलं कोणाचंच करणार नाही, तर आपला उत्कर्ष होईल का? नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवाने आम्हाला दरिद्र केल्यामुळे जो लोकांना हेवा देवा वाटायचा, तर तोच त्या ठिकाणी संपूर्ण नाहीसा केला आहे. कारण महाराज म्हणतात की आमच्या कुटुंबाची सेवा तो साक्षात परमात्मा करत असतो आणि त्यामुळे आमचं हे मोठं भाग्य आहे. तुकोबाराय म्हणतात देवाची सेवा तर लांबच राहिली, देवाची सेवा देव आम्हाला करू देत नाही, परंतु त्यांची एवढी कृपा आमच्यावरती आहे तर उलट देवच भक्ताची सेवा करतो. म्हटले काय दृष्टांत देता येईल याच्यावरती? तर दृष्टांत असा सांगितला जातो की चोखोबारायांच्या जीवनातला दृष्टांत तुम्ही घ्या की भगवंत कशी कुटुंबाची सेवा करतो. काय तर चोखोबारायांच्या पत्नीचं नाव होतं, काय होतं? सोयराबाई. तर चोखोबारायांनी ज्यावेळेस आपल्या जीवनामधले संपूर्ण आयुष्य जवळपास हे पंढरपूरच्या वारीमध्ये घालवलं की चोखोबारायांना असं वाटायचं की आपल्याकडून जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण होईल तेवढं आपण करावं. इकडे प्रसंग असा आहे की चोखोबारायांची जी पत्नी आहे ती चोखोबारायाची पत्नी चोखोबारायांना म्हणते, अहो धनी, ऐकलं का? काय आजच्या काळामध्ये आपण पाहतो, पूर्वीच्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या तर ह्या आपल्या पतीला डायरेक्ट नाव घेऊन बोलवायच्या नाही. काय काही काही महिला आपल्या मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल तर त्या नावाने हाक मारायची, है की नाही? किंवा म्हणायचं रामचे बाबा, श्यामचे बाबा, अहो ऐकलं का, असं म्हणायचं, है की नाही? कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची मर्यादा होती. परंतु सध्याचा काळ जर आपण पाहला, शहरी भागामध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी नवऱ्याला डायरेक्ट एकेरी नावाने काही काही बाया हाक मारताना आपल्याला पाहायला मिळतात. काय अहो, एक बाई त्या ठिकाणी आपल्या पतीला अहो काहो तर लांबच राहिलं, डायरेक्ट आपल्या पतीचं नाव घेती. क्यों जी तुम सुनते नहीं, पतीचं नाव घेते आणि मग म्हणजे तुम्ही ऐकतच नाही, असं नाही, तसं नाही, तसं नाही. काय कारण जी स्त्री आपल्या पतीचं नाव घेते तर
शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की माणसाने कोणाकोणाचं नाव घ्यायचं टाळलं पाहिजे. तर याचा विचार करत असताना शास्त्राने सांगितलं की नेहमी नेहमी स्वतःचं नाव सुद्धा घ्यायला नको. नंतर आपला जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याला काय म्हटलं जातं? मोठा मुलगा. ज्येष्ठ मुलाचं सुद्धा नाव त्याच्या नावाने आपण त्याला डायरेक्ट हाक मारायची नसते. नंतर स्त्री गुरु असतील तर यांचं सुद्धा नाव आपल्या तोंडाने नेहमी उच्चारण झालं पाहिजे नाही. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुकोबाराय म्हणतात, तर मी तुम्हाला दृष्टांत देत होतो की चोखोबारायची जी बहीण आहे सोयराबाई, तर तिची आता बाळांतपणाची तयारी करायची आहे. 8 महिने जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि त्यावेळेस सोयराबाईंनी आपल्या पतीला म्हटले, अहो धनी, की तुमचेही आई वडील वारलेले आहेत, आई वारलेली आहे, माझी इकडे आई वारलेली आहे, आता माझ्या बाळांपणाचं कसं होणार? आता माहेराला सुद्धा जायला तोंड राहिलं नाही. इकडे सासरकड कोणी करणार असेल म्हणावं तर तुमच्या व्यतिरिक्त माझं दुसरं कोणी नाही. तर म्हटले अशा वेळी चोखोबारायांची बहीण होती, तिचं नाव होतं निर्मळा. काय नाव होतं? निर्मळा. तर ती निर्मळा आणि चोखोबारायांचा अतिशय प्रेम. तर इकडे सोयराबाईंनी सांगितलं, म्हटले बघा की आपण सोयराबाईंना निरोप द्या. कोणाला? निर्मळाबाईला निरोप द्या की तू माझं बाळांपण करण्यासाठी यावं. आता चोखोबाराय घरून निघाले. म्हटले देवी, तू जे मला सांगितलंय ना, मी नक्की त्या गोष्टी करणार. आणि सांगितल्याप्रमाणे चोखोबाराय निघाले आणि रस्त्याने येत असताना मध्येच पंढरपूरला जाणारी दिंडी भेटली. विठ्ठल 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 करणारी आहे का नाही? अहो दिंडी पंढरपूरकडे जाणारी होती आणि चालले चोखोबाराय त्यांच्या सोबत दिंडीत. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादी स्त्री गर्भवती असेल, तिला शेवटचा महिना चालू असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आता पती सुद्धा घरी नाही, तर सोयराबाईंना मोठं संकट पडलं की आता आपलं बाळांपण कसं होणार, काय होणार. तर अशा वेळी सोयराबाईंनी स्वतः पांडुरंग परमात्म्याची धावा केली. देवा, अरे बाबा, आता तुला जसं करायचं असेल तसं कर, मात्र माझी आणि माझ्या या गर्भाची तू रक्षा कर. मी कदाचित गेली तरी चालेल, परंतु देवा, अरे या निष्पाप बालकाचा कोणता गुन्हा आहे की ज्याला जन्मता क्षणी मरावं लागेल. तर चोखोबाराय तर तिकडे गेले होते. इकडे सांगतात भगवंतच चोखोबारायांची बहीण होऊन आला, आहे का नाही?
चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. की भगवंतच पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वतः चोखोबाची बहिणीचं रूप धारण केलं. इकडे हे चोखोबा राय तर विसरले की आपल्याला कोणाला बाळंतपणाला पाठवायचंय वगैरे वगैरे. आणि त्यावेळी भगवंत स्वतः आले. सर्वांना प्रसंग माहीत आहे की भगवंताने सोयराबाईचं पूर्ण बाळंतपण केलं. बाळंतपणाचे जे काही कपडे होते ते सर्व त्या ठिकाणी भगवंताने धुतले महाराज. की जो जगाचा मालक आहे त्या जगाच्या मालकाने सुद्धा भक्तासाठी हे सर्व कार्य केले. आणि तेच तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा. तुकोबाराय म्हणतात की आमचा हा उत्कर्ष पाहून दुसऱ्याला जो हेवा वाटायचा तर तो संपूर्ण नाहीसा केलेला आहे. काय? आणि महाराज म्हणतात की आमच्या कुटुंबामध्ये योगक्षेम तोच त्या ठिकाणी देवच आहे. आणि म्हणून असा परमात्मा की भक्ताचे सर्व त्या ठिकाणी कुटुंबाची सेवा करतो. म्हटले निस्त्या कुटुंबाची नाही तर असे कित्येक भक्त आहेत तर त्या सर्व भक्तांची तो रक्षा करत असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तो चिकली आमुच्या, की तोच परमात्मा आमचा योगक्षेम वाहतो. सारांश एवढाच आहे की व्यवहार दृष्ट्या आम्ही जरी दरिद्र असलो तरी परमार्थतः देव आमच्या कुटुंबाची सेवा करीत असल्यामुळे मोठे भाग्य त्या ठिकाणी आमचे आहे. आणि आपण दृष्टांत पाहत होतो की ज्यावेळेस चोखोबाराय हे वारीहून परत आले आणि परत आल्यानंतर पुन्हा दरवाजा वाजवला. जसा दरवाजा वाजवला तर आता सोयराबाईंनी दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला चोखोबारायांनी पाहिलं की नक्कीच डिलेवरी बाळंतपण झालेलं आहे. आणि मग विचारतात का ग कोणी केलं हे बाळंतपण? अहो म्हटले मालक तुम्हीच तर तुमची बहीण पाठवली होती ना. आणि तुमच्या बहिणीने एवढी माझी सेवा केली की तिला म्हटलं बाई अगं तुझ्या उपकारातून मी कशी परतफेड करू. कमीत कमी साडी चोडी तरी घेऊन जा, हळद कुंकू तरी लावून जा. परंतु सोयराबाई ही एवढी हट्टी होती सर्व गोष्टी सांगितल्या की निर्मळाबाईच्या गोष्टी सांगितल्या की नणंद कशी होती, काय होती, तिने कशी सेवा केली. आणि या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तुकोबाराय वर्णन करतात की ज्याप्रमाणे चोखोबारायांचं सर्व कार्य केलं तुकोबाराय म्हणतात तसेच आमचं सुद्धा कुटुंबाची सेवा तो परमात्मा करतो. तोच करी आमच्या, म्हणजे तोच आमचं सर्व काही करतो असं तुकोबारायांना या अभंगात सांगायचंय. बस पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.